श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र. आता आपण पाहू की आपल्याला पहिल्या दिवशी काय करायचं आहे. तर पहिल्या दिवशी काय करायचं, 9:30 वाजेनंतर आपले हातपाय धुवायचे आहे. आपले सगळं कामं करून जेव्हा डोकं बिलकुल शांत असेल आपल्याला हातपाय धुवायचे आहे. आपले जेवढे कार्य आहे ते सगळे संपवून द्यायचे आहेत. त्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहे. जिथे एकांत असेल, जिथे शांतता असेल, तिथे बसून आपल्याला ही उपासना सुरू करायची आहे. तर पहिल्या दिवशी जी उपासना आहे ती काय, तर आपल्या घरामध्ये जी साचलेली नकारात्मकता आहे या कोणता दोष आहे, त्या दोषाला दूर करण्याकरता आपल्याला पहिल्या दिवशी पूजा करायची आहे, घरातला अंधकार दूर करण्यासाठी. तर काय करायचंय, एका छोट्या पात्रात किंवा छोट्या वाटीमध्ये थोडं खडं मीठ घ्यायचं आहे. समुद्री मीठ ज्याला आपण म्हणतो ते घ्या. ते माता लक्ष्मीच्या चरणापाशी आपल्याला ठेवायचं आहे आणि डोळे बंद करून प्रार्थना करायची आहे, हे महालक्ष्मी, माझ्या घरातलं सर्व दारिद्र्य, दुःख आणि नकारात्मकता या मिठासोबत नष्ट होऊ दे. हे आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे. ते महालक्ष्मीच्या चरणाशी ही वाटी आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर महालक्ष्मीचा जप करायचा आहे. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आपल्याला हा जप एक माळ करायचा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र. आता आपण पाहू की आपल्याला पहिल्या दिवशी काय करायचं आहे. तर पहिल्या दिवशी काय करायचं, 9:30 वाजेनंतर आपले हातपाय धुवायचे आहे. आपले सगळं कामं करून जेव्हा डोकं बिलकुल शांत असेल आपल्याला हातपाय धुवायचे आहे. आपले जेवढे कार्य आहे ते सगळे संपवून द्यायचे आहेत. त्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहे. जिथे एकांत असेल, जिथे शांतता असेल, तिथे बसून आपल्याला ही उपासना सुरू करायची आहे. तर पहिल्या दिवशी जी उपासना आहे ती काय, तर आपल्या घरामध्ये जी साचलेली नकारात्मकता आहे या कोणता दोष आहे, त्या दोषाला दूर करण्याकरता आपल्याला पहिल्या दिवशी पूजा करायची आहे, घरातला अंधकार दूर करण्यासाठी. तर काय करायचंय, एका छोट्या पात्रात किंवा छोट्या वाटीमध्ये थोडं खडं मीठ घ्यायचं आहे. समुद्री मीठ ज्याला आपण म्हणतो ते घ्या. ते माता लक्ष्मीच्या चरणापाशी आपल्याला ठेवायचं आहे आणि डोळे बंद करून प्रार्थना करायची आहे, हे महालक्ष्मी, माझ्या घरातलं सर्व दारिद्र्य, दुःख आणि नकारात्मकता या मिठासोबत नष्ट होऊ दे. हे आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे. ते महालक्ष्मीच्या चरणाशी ही वाटी आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर महालक्ष्मीचा जप करायचा आहे. ओम